नमस्कार, माझं नाव अमोल महादेव भोसले, बिजवडी तालुका माण. आपण इथं 12,000 रोपांचा मिरचीचा प्लॉट केलेला आहे. याच्यासाठी लागणारं जे काही बेसल डोस होता, शेणखताची त्यावेळी अवेलेबिलिटी मला मिळाली नाही, म्हणून मी लोखंडे साहेबांना विचारलं, म्हटलं की काय आपल्याला पर्याय असा अरेंज करता येईल का. मग त्यांनी मला अन्नपूर्णा, त्याच्यानंतर त्यांचं PDM म्हणजे ग्रीन पोटॅश किंवा ग्रीन फॉस्फरस या गोष्टी त्याच्यामध्ये कंप्लीट डोस आपण घेतला होता. सृष्टी घेतलं होतं, नवजीवनजी आणि समृद्धी सेकंडरी, हे सगळे आपण डोस हे वापरलं होतं. बाकी केमिकल डोस तुम्ही कोणताच घेतलेला नाही त्याच्यामध्ये? नाही, बेसल डोस म्हणून बाकी काही वापरलेलं नाही. येस, तेवढाच एक डोस आहे. बेड करून ते करून कालवून आपण बेडवरती मिरची केली होती. एक फरक दिसतो, इथपर्यंत बेड आहे, इथपर्यंत त्याच्यावरती आपण खाद्य हे सगळं मल्टिप्लेक्स भरलेलं होतं. आणि ही 2 रोप आहेत जी त्याच्या पलीकडे लागली गेली, ती एकाच दिवशी लावली आहेत, पण त्यातला तो फरक आहे. 3 ते 4 पट फरक दिसतोय हो झाडामधला. ही काही नंतर लावली आहेत वगैरे असं काही नाही, बरोबरचीच लागण. बरोबरचे. त्याला पेपरही नाहीये, खतही, बेसल डोस काहीच नव्हता, त्याच्यामुळं त्याच्यात झालेले फरक. तुम्हाला आता रिझल्ट कसा वाटतोय? टोटल आपण खतं दिली किंवा आतापर्यंत तुम्ही बाकीच्या कंपन्यांची खतं वापरत होता सॉइल ऍप्लिकेशन? पहिल्यांदा केली, पण मला रिझल्ट चांगले आले. तर पण बाकीची पिकं घेतली आणि त्याच्यामध्ये तुम्ही रासायनिक खतं वापरली, तर त्यावेळीची झाडांची डेव्हलपमेंट आणि ह्याची झाडांची डेव्हलपमेंट नाही, फार फरक आहे. म्हणजे ही जी लीफ साईज आहे, ढोबळी मिरचीच्या पानासारखं पान झालंय मिरचीचं. बरोबर, तुम्ही बघू शकता, ही लीफ साईज आहे. व्हरायटी वरती पण अवलंबून असतं. हा बोल, गेलो असतो, त्यांचा पगार राहिलाय त्याच्यामुळे. बरं, त्याच्यामध्ये आपण रेफरन्स म्हणून आधी तुम्ही सीताफळीला स्प्रे घेतला होता, समरस आणि प्रोकेसनचा. त्याचे रिझल्ट तुम्हाला बेटर वाटल्यामुळे तुम्ही इकडे सॉइल ऍप्लिकेशनला सुद्धा तयार झालात. तर त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले सॉइल ऍप्लिकेशनचे? कशाचे? हे डोस जे आपण बेसल डोस दिला, फारच चांगले. चालेल. मी जे काय वापरले आता, इव्हन मी डॅप प्लस तेवढ्यासाठी, म्हणजे मी आता वापरणार नव्हतो किंवा वापरावं किंवा नाही वापरावं याच्यावरती होतो, पण ह्या रिझल्ट्सला बघून तुमचं डॅप प्लसला मी आत्ता तुम्हाला म्हटलो की मला डॅप प्लस पण द्या लागेल. ह्याची लागण किती तारखेची आहे साधारण? रोपं कधी लावली आपण? ही एक्झॅक्ट 10 तारखेची लागण आहे, 10 सप्टेंबर. 10 सप्टेंबर, त्याचा साधारण 1.5 महिना झाला. हो, 1.5-2 महिने, 45 दिवस. 45 दिवसाची मिरची आहे, साधारणपणे आपल्या मांडीला लागते ही मिरची. बरोबर. एकंदरीत तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात निवळ खताच्या डोसवरच, आणि ह्याचा तुम्ही रेफरन्स माझ्या मते बऱ्याचशा चांगल्या शेतकऱ्यांना दिलेला आहे. मी अगदी केळीसाठी 1-2 मला हे केल्यानंतर मी तुमचं रेकमेंडेशन दिलं होतं. बरोबर, मला त्यांचे फोन येऊन गेले. मल्टीप्लेक्स किसान, सुखी किसान.